की केवळ त्यांनी मंत्रोच्चाराने इतक्या दुष्ट महाभयानक राक्षसापेक्षाही वाईट क्रूर कर्म्या राजाला काही क्षणामध्ये यमालयाला पाठवलं. आता वेन गेला. ऋषी संघाला चिंता पडली की परत अराजक माजू शकतो. तर आता याच्याच पुत्राला पृथुराजाला आपल्याला राजपदावरती बसवलं पाहिजे. आणि या वेनाचाच पुत्र जो अत्यंत सच्चील आहे, जो अत्यंत गुणवान आहे, चारित्र्यवान आहे, त्या पृथुराजाला राजगादीवरती बसवण्यात आलं. भविष्यवेत्यांनी त्याचं भविष्य सांगितलं की हा राजपुत्र म्हणजे साक्षात नारायणांचा अंश आहे. जो नारायणांचा अंश अवतार आहे त्याच्याबद्दल सगळ्या बंदीजनांनी स्तुती करायला सुरुवात केली. आणि स्तुती गायला सुरुवात केल्यानंतर पृथु राजा म्हणाला, जे गुण अजून माझे प्रगटच झालेले नाही, मी किती शक्तिवान आहे, मी किती पराक्रमी आहे, मी किती चारित्र्यवान आहे, माझी दानशूरता किती मोठी आहे, याचा कुठलाही प्रत्यय अजून तुम्हाला आलेला नाही, तरी माझी स्तुती कशाला करता. आजच्या काळामध्ये एकतरी पुढारी असं म्हणेल का की माझी स्तुती करू नका, माझं कौतुक करू नका, अजून मी पराक्रम केलाच नाहीये, आत्ताशी तर निवडून आलोय. तेही कसा निवडून आलोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इतका प्रामाणिक एकही राजकीय व्यक्ती नाही. असेल अपवाद, परंतु या पृथुराजाला हे आवडलं नाही. त्यांनी सांगितलं की आधी हे सगळे गुण मी अर्जित करीन आणि मगच तुम्ही माझी कीर्ती गायची. पृथुराजाने मोठाच पराक्रम केला. त्याने संपूर्ण पृथ्वीच्या चारी दिशेला आपला रथ, आपला दिग्विजय सुरू ठेवला. वेन राजाच्या दुष्टपणाने सगळीकडे दुर्भिक्ष झालेलं होतं. शेती कशी करायची अनेक पिढ्या लोक विसरले होते. आणि या सगळ्या पृथ्वीच्या पोटातून त्या पृथुराजाने अनेक खनिज बाहेर काढली, नद्यांचं उत्तम व्यवस्थापन केलं. आणि ज्या वसुंधरेला आधी मेदिनी म्हटलं जायचं, जिला उर्वी म्हटलं जायचं, या पृथुराजाचं नाव इतकं सार्थ ठरलं की तेव्हापासून या वसुंधरेला पृथ्वी म्हणायला लागले. पहिलं पृथ्वी हे नाव पृथुराजामुळे तिला प्राप्त झालं.